मुंबईमध्ये पाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी गर्दी झालेली आहे। सोन्याचा दर प्रति तोळा 1,31,000वर आहे। चांदीच्या दरात घसरण झाली आहे। चांदी प्रति किलो 1,60,000वर आली आहे। कालच्या तुलनेमध्ये चांदीचा दर 11,000नी घसरलेला आहे। सोनं खरेदीसाठी दागिन्यांना पहिली पसंती दिली जाते। सोन्याचा दर मे महिन्यापर्यंत 2 लाख रुपये प्रति तोळा जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दिवाळीनिमित्त सराफ बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते आणि आज पाडव्यानिमित्त सुद्धा सोनं आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी, दागिने खरेदी करण्यासाठी नागरिक हे ग्राहक जे आहेत ते या बाजारपेठेत पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर ही दृश्य आहेत याच बाजारपेठेतली। मी सध्या मुंबईच्या झवेरी बाजार, जो सराफ बाजार आहे सगळ्यात मोठा, त्या बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे खरेदीसाठी मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक या ठिकाणी येत असतात। कुमारजी, खरं तर मोठी मागणी ही वाढलेली पाहायला मिळते। यंदाच्या दिवाळीमध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सध्या सोन्याचे दर काय आहेत? आज सोन्याचा दर 1,31,000 आहे आणि चांदी 1,60,000 आहेत। चांदी उद्या आम्हाला काल 1,95 होती, त्याच्या अगोदर ते घसरली आणि 1,70वर आली, आता 1,60वर आली आहे। असं चांदी घसरली आहे आणि काय LMB बँकांनी रिलीज केली आपल्या बुलियनवाल्यांना आणि बुलियनवाले आम्हाला रिटेलला चांदी भेटतो, ते आम्हाला देतो। मग इकडे आम्हाला पुष्कळ चांदी घसरली आहे आणि सोना नाही घसरला। सोना 2 लाख परत जाणार असा भीती आहे मला मे परत। दर वाढताना पाहायला मिळतात। दर वाढत असताना सुद्धा ग्राहकांची संख्या कशी, स्थिती कशी? ग्राहकांचं फर्स्ट क्लास। यावेळी धनतेरस आम्ही जोरदार केली। मुंबईला 80 टन सोना विकला आणि 80 टनचा सोना विकला आणि पैशाला 36 करोड रुपयाचा सोना विकला। सर, दिवाळीचा सण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। झवेरी बाजारमध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। तुम्ही काय खरेदी केलंय यंदाच्या दिवाळी? आम्ही बघा सोन्याची अंगुठी घेतली आणि चांदीचा सिक्का घेतला। एकीकडे दर वाढताना पाहायला मिळतं, अशामध्ये सुद्धा खरेदीचा मोह आवरत नाहीये। भविष्यात 2 लाखापर्यंत आता हे दर होणार, 2 लाख होणार तरी खरेदी खंदा। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।